नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं छत्रपती संभाजी महाराज नगर मधून आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्याला आधी औरंगाबाद म्हटलं जात होतं आणि त्याची आधीची नावं जी मी जेव्हा थोडीशी माहिती घेतली, देवगिरी, खडकी, कुजिष्ता बुनियाद, फत्तेनगर, मग औरंगाबाद आणि मग संभाजीनगर आणि मग छत्रपती संभाजीनगर. आणि मध्ये तर एक चर्चा अशी पण होती की कोणत्याही वाद टाळण्यासाठी मलिकंबराबाद म्हणून नाव द्यावं अशी सुद्धा चर्चा होती. अशा अनेक नावांसह अनेक संस्कृतीचा संगम असलेलं, मराठवाड्याची राजधानी असलेलं असं हे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आज हे शहर, आज हा मतदारसंघ सगळ्या अर्थानं महत्वाचा आहे. महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे. मी काही निवडक मतदारसंघांचा जेव्हा या कार्यक्रम मी करतोय, अशा काही निवडक मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख केला की जिथे महाराष्ट्राचंच काय कदाचित देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं असेल. खास करून आता जे स्टँडिंग खासदार आहेत तिथले एमआयएमचे इम्तियाज जलील, त्यांच्याद्वारे एमआयएमचा पहिला खासदार, महाराष्ट्रातला पहिला खासदार या निमित्तानं झाला. असदुद्दीन ओवैसी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार, आणि त्यानंतरचा खासदार त्यांच्या लगतच्या राज्यातला तो म्हणजे महाराष्ट्रातून झाला. त्यामुळे एमआयएमसाठी त्याचं महत्व आहे, शिवसेनेसाठी त्याचं महत्व आहे. कारण चंद्रकांत खैरे यांचा मागच्या वेळेचा पराभव आपल्याला माहिती आहे. तो पराभव झाला त्यावेळी जर का हर्षवर्धन यांची त्यांनी स्वतः वेगळे उभे राहिले होते, जाधव वेगळे उभे राहिले होते, मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. ती जर का माझा आकडा थोडासा चुकेल पण 2,83,000 मतं जर का ऍड झाली असती, जर तरला अर्थ नसतं तर चित्र पालटू शकलं असतं. ते झालं नाही. या सगळ्याच्या तोंडावरती आणि खास करून आपण हे विसरून कसं चालेल, महाराष्ट्रामध्ये आणि ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाची ओबीसी कुणबी ही चळवळ सुरू झाली, त्याचाही पडसाद आणि परिणाम यावरती होणार आहे. या सगळ्या मुद्द्यांसह आपण घेणार आहोत चर्चा. मुद्दा लोकसभेचा छत्रपती संभाजीनगर मधून टाळ्यांचा कडकडाट सगळ्या उपस्थितांसाठी आणि मान्यवरांसाठी सुद्धा. नेहमीप्रमाणे कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या उपस्थितांची ओळख करून घेतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी डावीकडून सुरुवात करतो. आपल्यासोबत आहेत तय्याब जफर, वंचित आघाडीचे नेते, शेख कयूम अहमद, राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे ज्याला जो राष्ट्रवादी आता पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, सुग्रीव मुंडे आम आदमी पार्टीचे नेते, धनश्री तडवळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, दीक्षा पवार काँग्रेसतर्फे भूमिका मांडतील, प्रतिभा जगताप शिवसेना ठाकरे गट, थोड्याच वेळात संजय केणेकर येणं अपेक्षित आहेत, भाजपचे नेते, तोपर्यंत त्यांचे बाकीचे समर्थक भूमिका मांडतील. इम्तियाज जलील एमआयएमचे विद्यमान खासदार, राजेंद्र जंजाळ शिवसेना म्हणजे ज्याला आपण शिंदे गट म्हणून ओळखतो पण प्रामुख्याने शिवसेनेचे नेते, सुमित खांबेकर मनसेचे नेते, चंद्रकांत भराट सकल मराठा समाजाची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत ते मांडतील, जीवन राजपूत वैद्यकीय क्षेत्रातील एक डॉक्टर आणि कार्यकर्ते, स्वतः वकील पण आहेत, सचिन निकम रिपब्लिकन सेनेचे नेते, नागराज गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्याचे नेते. सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांसाठी आणि या मान्यवरांसाठी सुद्धा. मी पहिल्यांदा इथे माझे कोणतेही कार्यक्रम जल्दी जी सिर्फ इस बात की यहाँ पे नहीं है, मैं जहां जहां पे अभी जाके आया हूं, सबसे मेरा एक बेसिक सवाल होता है, जो यहाँ पे आपका स्टैंडिंग खासदार था या है, कुछ जगह पे जैसे कि अभी जालने में गया था वहां पे 92 तो पांच टर्म से खासदार 25 साल, जो 25 साल पहले जो जन्मा होगा उसने जिंदगी में सिर्फ 92 जी को ही देखा है. तो जो भी जो कोणी स्टँडिंग खासदार आहे त्याच्याबद्दलचं मत काय आहे, कोणते कामं झाले नाही झाले तुम्ही आधी सांगा. तर पहिल्यांदा मी लोकांकडे जाईन. खासदार तुमच्या समोर आहेत, असे कोणते मुद्दे आहेत की ज्याबद्दल तुम्हाला मी विचारलं पाहिजे असं वाटतं? पटकन कोणी सांगेल एक एक दुसरा मुद्दा? बोला दादा. खासदार साहेबांनी जे एक विषय निघाला होता ना, ते आपल्या थोडक्यात सांगा. राम मंदिराचा जो विषय होता ना, त्यांनी ते शांततेत पाळला आणि त्यांच्यामुळे शहरात आणि देशामध्ये वातावरण बिघडलं नाही. म्हणजे ते सर्व धर्म घेऊन चाललेले आहे. ठीक आहे. आणखी कोणी मुद्दा मांडेल असा मुद्दा की जो लोकांपर्यंत मांडला गेला पाहिजे? सगळ्यांकडे येतो, खाली बसा, बोला. मला एक म्हणायचं की खासदारांनी नशाखोरीसाठी एक मुद्दा उचलला होता, पण आता ते शांत काय, नशाखोरी औरंगाबादमध्ये सर्वात जास्त आहे. बोला दादा, बोला. खासदार साहेबांनी जो राम मंदिर मुद्दा होता तो व्यवस्थित हाताळला, पण त्या साईडचे बटन बंद कराय, जे बटन आहे ना नशेली बटन, जे गोळ्या वगैरे येतात ते बंद करा. नशेचा मुद्दा मी जलीलजी तुम्ही येण्याच्या पूर्वी लोकांशी बोलत असताना अनेकदा मुद्दा म्हणला, एक महिलांच्या सुरक्षेचा पण मुद्दा आहे. ताई बोला. महिला सुरक्षेचा मुद्दा हा आहे की आमचं एक गरुड जेप अकॅडमीमध्ये ज्या मुलीने आत्महत्या केली त्या प्रकरणाचं सुद्धा आरोपी अटक केलेले नाही. आणि मी एक आभार मानेल की घोटाळ्यामध्ये आमच्यासारखे जे गोरगरीब लोकांचे पैसे होते ते प्रकरण भैयांनी उचललं आणि कदाचित तो न्याय मिळेल ह्या संदर्भात मी त्यांची खरंच आभार मानेल. एका प्रकरणाचा पण विषय आहे, नशेखोरीचा विषय आहे जो सर्रास चाललेला आहे आणि तो विषय तुम्ही लावून धरला आणि नंतर सोडला का हा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकामाचा आहे. मगाशी टॉयलेटचा मुद्दा पण लावला होता. ताई बोला. सर, सगळ्यात महत्वाचं आहे ना, खरंच इथं लहान लहान जे 12-12 वर्षाची मुलं आहेत ना, खरंच नशेखोर झालेले आहे. मी खासदार साहेबांना विनंती करते, कारण हे नशेखोर हे बंद झालं पाहिजेत, म्हणजे महिला सुरक्षित राहतील. आणि सर्वप्रथम म्हणजे महिलांना छेडछाड झाली ना, तिथं कायदा असं झाला पाहिजे की तिथं कडक कारवाई झाली पाहिजेत, जेणेकरून कोणत्या नेत्याचा कोणाचा फोन आला की ते प्रकरण तिथं दाबल्याने गेलं पाहिजेत.
महिला सुरक्षित नाहीये संभाजीनगरमध्ये. एकेकाळी ज्या छत्रपतींच्या शिवरायांच्या स्वराज्याची आपण कल्पना करतो, जिकडे महिलेला त्रास दिला, चौरंग केला जायचा, त्यांच्या सर्वश्रेष्ठ अशा पुत्राच्या नावानं असलेल्या शहरामध्ये अशा घटना घडतात आणि महिला आपल्याला त्या दाखले देत आहेत. याची दखल जलीलजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. खरं तर मी जलील साहेबांचे खरं आभार व्यक्त करील, कारण सगळ्यात पहिले त्यांनी महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये त्यांनी मुद्दा मांडला, मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी एकदम ठणकावून मांडला आणि सांगितलं, आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलाचं नाव घेऊन सांगितलं, जे की महाराष्ट्रामध्ये कोणी हिंमत करत नाहीये. एवढ्या आमच्या पक्षाचे आम्ही ज्यांना आतापर्यंत हिंदुत्व म्हणून ज्यांना आतापर्यंत मतदान करत आलेलो आहे, पण कोणीही हिंमत केली नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्याचा. त्यांनी केलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मी पुन्हा एक दुसरा राउंड घेणार, एक बेसिकली एक वातावरणाचा फील येण्यासाठी. जलीलजी, सारे मुद्दे आपके सामने है. कुछ मुद्दे ज्याच्यात हे जे मुद्दे सुटलेले नाहीये, जे तुम्ही काय लावून धरले पण सोडवले नाहीत, काही बाबतीत तुमचं कौतुक पण झालेलं आहे. तुमच्यापासून मी सुरू करतोय, बोला. आणि मी मराठी पण बोलू शकतो, इतकं चांगले बोलू शकत नाही, पण हे खरी गोष्ट आहे की या शहरामध्ये जे ड्रग्सचा जे कारोबार सुरू आहे त्याच्या बाबतीत अनेकदा आम्ही मुद्दे उपस्थित केलेले आहे. आणि मी समजतो की एकटा माझी जबाबदारी नाही आहे, सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपण नशाखोरीचा जे सर्रास कारोबार सुरू होतं, मला असं वाटतं की एका वर्षापूर्वी ज्याप्रमाणे जितका जोरात ते कारोबार सुरू होता, आज कुठे ना कुठे त्याच्यावर लगाम करण्यामध्ये आम्ही हे झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. आणि त्याचा मी क्रेडिट देणार आहे, जे 2 नवीन DCPs आपल्याकडे आलेले आहे, यंग DCPs आहे, ते बरोबर जाऊन जिथे त्यांना माहिती मिळतं, आणि मी लोकांना आवर्जून हे सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे की तुम्ही घाबरत असेल की इथे कारोबार सुरू आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकत नाही, तर आम्ही लोकप्रतिनिधीकडे ते इन्फॉर्मेशन द्या. आणि मी लोकांना हे पण सांगितलेले आहे आणि ते करून पण दाखवले. ते असं का म्हणतायत की मुद्दा लावून धरला ड्रग्सचा? त्या दादांनी पण सांगितलं, या ताईंनी पण सांगितलं, जलील यांनीच लावून धरला पण सोडून दिला मध्ये. नाही, सोडण्याचं काही कारण नाही आहे, कारण मलाही माहित आहे की सगळं जे आज मागच्या 2 वर्षामध्ये या शहरामध्ये जितकं मर्डर झालेले आहे, मी पोलीस कमिशनरांना सांगितलं होतं की तुम्ही अनालिसिस करा की मारणारा ड्रग घेतलेला होता किंवा मरणारा ड्रग घेतलेला होता. तर हे जे क्राईम रेट वाढत होतं, तर मी सोडलेलं नाही आहे, पण हे सगळ्यांची जबाबदारी आहे. एकटा माझ्यावर बोट दाखवून हे चालणार नाही, आपण सगळ्यांची जबाबदारी. मी आता पहिल्यांदा इकडच्या एक सर्कल, मी आता इथून घेतलेल्या पहिल्यांदा इकडच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतो आणि मग तुमच्याकडे येतो. वंचित पासून मी सुरुवात करेन. तुम्ही अनालिसिस कसं कराल इकडच्या स्टँडिंग खासदारांचं? काय तुमचे मुद्दे आहेत? एक खरं तर टेक्निकली स्पीकिंग त्यांच्या यशामध्ये एका अर्थानं तुमचा सहभाग राहिलेला आहे 2019ला. आता तुम्ही कसं बघाल? सबसे पहले तो खासदार साहब को भी ये पता है कि वंचित बहुजन आघाड़ी के बगैर खासदार साहब नहीं बन सकते थे. दूसरी बात, खासदार साहब के जो काम है, जितने किए हैं उनके लिए हम मुबारकबाद पेश करते हैं, जितने नहीं किए हैं उसके लिए हम सवाल भी करते हैं. शहर औरंगाबाद में रेलवे का सबसे बड़ा मुद्दा है, दूसरा सड़कों का मुद्दा है, तीसरा आपकी स्मार्ट सिटी होने के बाद हमारे पास पार्किंग का मुद्दा है, चौथा जब शहर से बाहर के लोग शहर में आते हैं उन्हें सार्वजनिक जो है तो ऐसी जगहें नहीं मिलती जहां पर वो अपने आप को फ्रेश कर सके. तो ये तमाम बेसिक मुद्दे हैं शहर के. शहर हम स्मार्ट सिटी कहते हैं, लेकिन 8-8 दिन नलों को पानी नहीं आता है. इन तमाम मुद्दों के ऊपर जो है तो हम सवाल भी करते हैं. करने पडेंगे. ठीक आहे. सर्वात पहिले या आज जे खासदारचा विषय आहे आणि या विषयावर ही सांगणार आहे मी की आपल्या बाजूलाच कॅन्टोन्मेंट बोर्ड छावणी परिषद आहे, त्या ठिकाणी एक दिन आड पाणी घेतात, एक दिवस आड तिकडे पाणी घेतात, आणि आपल्या शहरात 15 दिवसात एकदा पाणी येतात. आणि हा 5 वर्षात खासदार साहेबांनी याच्यावर लक्ष दिलेले नाही, म्हणून आजही 15 दिवसात पाणी येऊ शकते. आणि खासदार आपल्याकडे भरपूर वेळा येणार. हे करू शकतात. सर, खासदार जलील साहेब पहिल्या खासदारपेक्षा म्हणजे खैरेपेक्षा जलील साहेबांनी बऱ्यापैकी 10% काम त्यांचं योग्य आहे, पण मूलभूत सुविधावर त्यांचं काम नाही आहे. शहरामध्ये शौचालय, महिलांना बसण्यासाठी शौचालयाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे. स्मार्ट सिटीमध्ये 317 कोटीचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर जलील साहेब एकदाही बोललेले नाही आहेत. 317 कोटीमध्ये 1 वर्षामध्ये कामं करायची होती, 3 फेजमध्ये निविदा निघाल्या आणि एकाच ठेकेदाराला ते बी मॅनेज करून दिल्या. त्या ठेकेदाराने आतापर्यंत 14 किंवा 15 रोड सुद्धा केलेले नाही. याच्यावर का बोललं जात नाही? आता 2 वर्ष होत आहे, मग भ्रष्टाचार का बोलत नाही? स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपये आणले. तुमचं संत तुकाराम नाट्यगृह 10-10, 15-15 कोटी रिन्युअलला खर्च, 2 वर्ष झालं निविदा निघून. असे किती करोडाची कामं आहेत, भ्रष्टाचारावर एक मुद्दा बोलला जात नाही. अनेक प्रश्न मला आठवत आहेत. ते प्रश्न होते की जेव्हा आमच्या जाहीर चर्चांमध्ये
जलील हेच आरोप चंद्रकांत खैरेंवर करायचे मला आठवत आहेत आमच्या चर्चांमध्ये. आज तेच मुद्दे. जलील जी आपके लिए भी पेशे खिदमत है आपके लिए भी. सर्वप्रथम खरं तर महिलांचा जो मुद्दा आहे ज्या ताईंनी मांडला, आज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव या ठिकाणी असताना या ठिकाणी वावरताना महिलांना सुरक्षित वाटत नाही. या गोष्टीकडे खासदार साहेबांनी पर्सनली खरं तर लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी फिरताना वारंवार मुलींना छेडछाडीचे प्रकरण जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात संभाजीनगरमध्ये वाढलेले आहेत. कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक या ठिकाणी विचारतो मगाशी पण तो एका ताईंनी मांडला होता. बोला. खासदार आपल्या जिल्ह्याचे पालक असतात. खासदाराचा अर्थच तो आहे की खासदारांनी पालकत्व आपल्या जिल्ह्याचं स्वीकारायला हवं, परंतु तसं खासदारांकडून झालेलं मला आतापर्यंत दिसलेलं नाहीये. खासदार अनेक मुद्द्यांवरती हात घालत जरी असतील, परंतु आज महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे का वारंवार दिवसेंदिवस घरामध्ये जाऊन मागच्या महिन्यामध्ये पुंडलिक नगरमध्ये एका गुंड्यानी घरामध्ये जाऊन त्या मुलीच्या आईसमोर तिच्याशी लगट केली, तिची छेडछाड केली. ही बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जगाने पाहिली, परंतु या मुद्द्यावरती जलील साहेब का बरं बोलले नाही? याच्या पलीकडे जाऊन गरुड झेप अकॅडमीत जे प्रकरण तिथं अत्यंत गैरप्रकार त्या अकॅडमीमध्ये चालतात, ते प्रकार मी आता टीव्ही समोर तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. त्याच्यावरती तो जो संचालक आहे निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, त्याच्या मागे बीजेपीचा हात आहे. बीजेपीचा ते माणसं आहेत, पण जलील साहेब तर बीजेपीचे नाहीत. जलील साहेबांनी हा मुद्दा उचलायला पाहिजे ना. आपण ते विचारत. पहिल्यांदा मी एक हा एक राऊंड घेईन तिकडच्या लोकांचा येईल आणि मग पुन्हा जलील यांच्याकडे आणि मग पुन्हा सगळ्यांकडे मी जाणार आहे. भाजप बोला. भाजप नाही, माफ करा, शिवसेनेकडे. सगळ्यात पहिला प्रश्न हा महिलांचा सुव्यवस्था, कारण महिलांना सुरक्षित वाटत नाही आपल्या शहरामध्ये. आज जे काही प्रकार घडताय तर कठोर कारवाई जर झाली तर मला वाटतं हे प्रकार घडणार नाहीत. आणि मेन प्रश्न आहे पाण्याचा. जो पाणी 5 दिवसाला होतं, आता 6 दिवसाला झालं, आता 7 दिवसाला झालं, अजून 2 महिने जायचे, तर पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा लावणार? मी तिकडून एकदा घेतो आणि मग जलील यांना काही 3-4 मुद्द्यांचा मी समप माझ्या डोक्यात केलेले ते मी जलील यांना विचारेन. मी जिल्ह्याचा जिल्हा माझा असा लोकप्रतिनिधी या जिल्ह्याला हवा, पण तसं काही होताना दिसत नाही. इथे सेटलमेंटचं राजकारण चालतंय, टक्केवारीचं राजकारण चालतंय, म्हणून या जिल्ह्याची वाट लागलेली आहे. सगळ्यात पहिले खासदार इम्तियाज भाईंनी आदर्श बँकेचा ज्या घोटाळ्यामध्ये झाला किंवा ज्या नागरिकांच्या त्या पाठीमागे उभे राहिले असं म्हणतात, परंतु घोटाळा झाला, घोटाळ्याला प्रोत्साहन देणारे सहकार मधील जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांचे नाव पोलिसांनी वगळले. हे कोणत्या बेसिसवर वगळले जरी जलील साहेबांनी सांगावं. आणि अजून शहरामध्ये बरेच काम आहेत की जे आपला या जिल्ह्यामध्ये एवढ्या हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, त्या हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये अनेक उपक्रम केंद्राच्या मदतीने राबवले जाऊ शकले असते, पण तशी ते झालेले नाही. औरंगाबाद शहरामध्ये खासदार जलील हे मतदारांचे प्रतिनिधी म्हणून नाही तर ठेकेदारांचे प्रतिनिधी म्हणून वावरतात. कारण अनेक कामांमध्ये इम्तियाज जलीलांची भागीदारी आहे आणि शहरामधले जे प्रश्न आहेत, जे मुद्दे चमकोगिरी करण्यासारखे असतात ते मुद्दे ते लावून धरतात, परंतु जे बेसिक मुद्दे लोकांच्या प्रश्नांसंदर्भातली जी मुद्दे आहेत त्यावरती इम्तियाज जलील बोलत नाही आणि चमकोगिरीसाठी मात्र नेहमी तत्पर असतात. एक डॉक्टर म्हणून आणि एक सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? माझं एक म्हणणं आहे की आजपर्यंत मागच्या 25 वर्षामध्ये जे काही निवडणूक झाली ती जाती धर्मावर झाली. त्यामुळे इथे कोणत्याही राजकारण्यांना कोणतेही कारण नाही, आपण जनता त्याला जबाबदार आहे. जर आपण विकासाच्या मुद्द्यावर जर निवडणूक केली तर हा प्रॉब्लेमच राहणार नाही. आता जे काही प्रॉब्लेम आता आहे, आपण जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आपण म्हणतो ते गोल कोणाला माहितीच नाहीये. ते युनायटेड नेशनचे गोल सोडून द्या. आता हे जे लोक जे संभाजीनगर बद्दल सांगतात त्याच्याबद्दल जलील यांची कामं समाधानकारक आहेत की नाही आहेत? नाही, बघा जलील साहेब आमचे खूप चांगले आहेत, ते आता शिकलेले आहेत, पण त्यांना जे काही सपोर्ट सेंटरने मिळायला पाहिजे, डबल आपण म्हणतो इंजिन, त्यामुळे इथे जर डबल इंजिन मिळालं केंद्रामध्ये. भाजप पक्षपात करताय जलीलांबद्दल असं तुम्हाला म्हणायचंय? भाजप पक्षपात करताय? नाही तसं नाही, मी तो राजकारणी माणूस नाही. पक्षपात करताय असं वाटतंय तुम्हाला? करतायत करताय असं वाटतंय तुम्हाला? यामध्ये जे काही म्हणजे त्यांना जे सपोर्ट करायला पाहिजे तो मिळत नाहीये. बोला. जलील यांच्या कारकिर्दीबद्दल बोलतोय, अनेक मुद्दे उपस्थित केले जातात, तुमचं काय मत? जलील साहेबाबरोबरचे मुद्दे जे चर्चेले जात आहेत फक्त शहरातले मुद्दे चर्चेले जातात. ग्रामीण भागाचा एकही मुद्दा नाही आणि त्यात शेतकऱ्याचा तर कधीच मुद्दा घेतलेला नाही जलील साहेबांनी आतापर्यंत. फक्त सांगितलं जातं आदर्श बँकेचं घेतलं जातं,
त्या मला वाटतं ते झांबडच्या बँकेचं काय केलं, पतसंस्थेचं, अनेक बँकेचे असे घोटाळे झाले आहेत. त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत की याचा आरोग्याचा प्रश्न आहे. घाटीमध्ये तो माणूस मेला, तिथली सुद्धा सुरक्षा आहे व्यवस्थेमध्ये. घाटीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सुव्यवस्था पाहिजे ती सुद्धा होत नाहीत. एक हॉस्पिटल दुसरीकडे जातं, दुसरी हॉस्पिटल इकडे येतं. पण ज्या शेतकऱ्याच्या संदर्भामधले ग्रामीण भागातले प्रश्न यांनी उचलायला पाहिजेत. जलील साहेब फक्त शहराचे नाही, छत्रपती संभाजीनगर या शहरापुरते ते लिमिटेड झालेत आणि त्यांनी लिमिटेड होऊ नये. त्याला शेतकरी आहेत, सर्वांच्या वतीनं सगळ्यांनी त्यांना मतं दिलेली आहेत. त्याने असं समजू नये की मी फक्त एमआयएमच्या मतावर निवडून आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या मतावर सुद्धा तुम्ही निवडून आलेत. शेतकऱ्याची एकदाही एक प्रश्न दाखवा जलील साहेबांनी की मी शेतकऱ्याचा प्रश्न उचललेला आहे. मनसे तर दुर्दैव असं आहे की जलील साहेब पत्रकार चांगले आणि त्या पद्धतीने ते मुद्दे मांडतात. मी 2-3 मुद्दे मांडतो. ज्या शहरामध्ये G20 झालं, ज्या मोदी साहेबांनी G20 आणलं, त्याची इथं G20चे ते सगळे सदस्य होते. 250 कोटी रुपयाचे कामं झाले. 250 कोटी रुपयाचे कामं झाल्यानंतर पुन्हा एकदा या शहरामध्ये ते कामं तर सोडूनच द्या, त्या कामामध्ये रंगरंगोटी केली, विदेशातल्या लोकांना सगळ्या गोष्टी चांगल्या दाखवल्या, आमच्या लोकांचे घरं झाकले गेले आणि नंतर तो प्रश्न पुन्हा तसाच झाला. सगळं शहर खराब होऊन गेलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडतो. जलील साहेबांना 5 वर्ष पूर्ण होत आले. त्याच्या अगोदर मोदी साहेबांना 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्ष होत आहे. 10 वर्षामध्ये या शहरातल्या प्रत्येक नागरिकांना विचारायचं, तुम्हाला कधीच वाटत नाही की आम्हाला 12 दिवसानंतर पाणी येतं? या शहरातले लोक टॅक्स प्लेयर आहे. त्या लोकांना असंही वाटत नाही की यार आम्हाला तुम्ही पाणी देतात 12 दिवसानंतर. आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या शहरामध्ये आशियातल्या सगळ्यात डेव्हलपमेंट सिटी होती ती शहर आज सगळ्यात मागे पडलं. झालं. ठीक आहे, जलील यांच्याकडे येण्यापूर्वीची एक या फेरीतली शेवटची प्रतिक्रिया शिवसेनेची. नाही, खरं म्हटलं तर आमच्या शहराचं एक दुर्दैव पहिल्यापासून राहिलेलं आहे की आम्ही ज्यांच्या सोबत होतो, जे 15 वर्ष खासदार होते, त्यांनी सुद्धा शहरासाठी काही करू शकले नाही. आताचे यांचे 5 वर्ष संपताय, परंतु रोजगाराच्या बाबतीत असेल, शहरामध्ये असं एकही काम त्यांच्याकडे आता तेच तुम्ही जेव्हा त्यांच्यावर सोबत होता तेव्हा खैरे नव्हते, तेव्हा खान का बाण होता ना. पण तेव्हा खान का बाण होता ना. हा काय होता, एक मिनिट काय होता भगवा पाहिजे का हिरवा पाहिजे, विकास कोणीच नाही ना, हेच बोलत होते ना तेव्हा. हे खैरे आज तुम्ही वेगळे झालाय. आता तुम्ही फक्त जुम्मा 4 महिने झाले असतील तुम्हाला. तेव्हा तर तुम्हीच म्हणत होता ना भगवा की हिरवा. आम्ही म्हणत होतो ते तुमचं म्हणणं एकदम 100% बरोबर आहे. आता खैरे त्यांचे असं नाही. आता तुम्हाला अख्ख्या शिवसेनेची बघा, तुम्ही शिवसेना बाळासाहेबांपासूनची मानता ना, स्वतःची आहे, पण तुम्हाला खैरे पण मानावे लागतील कारण ते तुमचे तेव्हा खासदार होते. आम्ही तेच म्हणतोय ना की आम्ही ज्यांना निवडून दिलं, आम्ही ज्यांच्या सोबत होतो, ज्यांना आम्ही खांद्यावर घेऊन फिरलो, ज्यांना आम्ही डोक्यावर उचललं, त्यांनी सुद्धा काही केलं नाही. आणि जनतेने जलील साहेबाला त्याच्यामुळे निवडून दिलं की त्यांनी काही केलं नाही. अपेक्षित यांच्याकडून होतं, परंतु ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही. शहरासाठी एकही काम आज त्यांच्याकडे असं सांगण्यासारखं नाही की मी या शहरासाठी हे केलं. त्यांनी कबूल केलंय. आमची 15-20 वर्षे 25 वर्षे जे आमचे खासदार शिवसेनेचे असो कोणाचे, त्यांचे कवाय गेले काय, म्हणजे त्यांनी कबूल केलं की आम्ही काही केलं नाही या शहरामध्ये. म्हणजे आता त्यांना उभाठा म्हणायचं, शिवसेना उभं बाळासाहेब ठाकरे म्हणायचं त्यांना. एक मिनिट, आता एक जलील यांची प्रतिक्रिया येऊन मी सगळ्यांकडे येणार आहे पुन्हा. जलील जी आपने शायद देखा होगा, सगळे मुद्दे पाहिले असतील. एका अकॅडमी मधल्या कुठल्या घोटाळ्याचा गैरप्रकाराचा विषय चाललेला आहे, नशेखोरीचा विषय चाललेला आहे, ग्रामीण भागासाठी तुम्ही काय केलं, सिव्हिक इश्यूसाठी तुम्ही काय केलं, या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्हीच होतं. आता सर्वप्रथम मला असं वाटतं की जे आमचे छावाचे मित्र आहेत त्यांनी जे सांगितलेले आहे, तुम्ही आरोप करा, मी आरोप एक्सेप्ट करायला तयार आहे, पण थोडी स्टडी करून केलं तर, स्टडी केली तर हे माझे यूट्यूबवर पार्लमेंटमध्ये किती वेळा हे आपल्याला मी पाठवतो. आणि मला संधी दिली तर पार्लमेंटमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीत, गावातले जे ग्रामीण एरियातले जे शाळा आहे त्याच्या बाबतीत तुम्ही कधी बोलले मला माहित नाही आहे, तर 3300 असे सरकारी खोल्या आहे स्कूलचे की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे. हे मुद्दा ग्रामीणशी संबंधित आहे. तुम्ही माझ्यावर आरोप करा, मी एक्सेप्ट करणार, पण बिनबुडाचे आरोप मी एक्सेप्ट करून घेणार नाही की हे आहे. दुसरा म्हणजे एक आंदोलन दाखवा शेतकऱ्यासाठी. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आंदोलन केलेलं दाखवा. हे आपल्याला हे माझा फोन घेऊन तुम्ही बघा किती वेळा हे मी सांगितलेले आहे. कोणतं अभिनंदन, त्याबद्दल प्रॉब्लेम. तुम्ही नाही लोकसभेमध्ये बोलला सर अभिनंदन. मी इथे सांगतोय लोकसभेमध्ये बोलल्याचं मान्य मला, या शहरामध्ये नाही, या आणि नंतर बोला, स्टडी करून बसा. मी आदर करतो, तुमच्या आदर करतो. दुसरा एक साहेबांनी सांगितलं की रेल्वेच्या मुद्द्याबाबत प्रसन्न हे आमच्या जिल्ह्याचा म्हणजे एक सगळ्यात जास्त चांगला पिरियड कुठे असेल तर हे आहे, कारण 6 मंत्री आहे देशाचे रेल्वे मंत्री माझ्या जिल्ह्यातले आहे.
फायनान्स मिनिस्टर जे आहे ते माझ्या जिल्ह्यातले आहे आणि 4 यांचे मंत्री आहे इथे. मग रेल्वे सुरू नाही झाली तर इम्तियाज तू जबाबदार, सुरू झाली तर कराड साहेब जबाबदार. हे कितपत योग्य आहे? म्हणजे जे रेल्वेचे मंत्री असून सुद्धा तुम्ही त्यांना प्रश्न न विचारता जे जे बरोबर नाही झाला ते सगळं बोट माझ्याकडे दाखवायचं आणि फक्त हे सांगायचंय की इम्तियाज जलील तुम्ही शेतकरी. मला माहित आहे ग्रामीणचे लोकांनी मला भरभरून मतदान केलं. या वंचित बहुजनांनी सांगितलं, मी अनेक माझ्या भाषणामध्ये बोलतो की आज इम्तियाज जलीलला जे संधी मिळाली लोकसभापर्यंत जाण्याची, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर माझ्या दलित बांधवांचा आहे. शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे काही बुद्ध विहार आहेत, जे काही सामाजिक सभागृह आहेत, तर यांचा जो निधी असतो खासदार निधी, यांनी शहरात आणि जिल्ह्यात असा किती निधी या बौद्ध विहारांना आणि सामाजिक सभागृहांना दिला? बोला आता लोकांमध्ये बोला. जोपर्यंत पक्ष सत्तेत नाही तोपर्यंतच यांना समस्या दिसतात. आणि खासदार साहेब सांगतात की मी प्रत्येकाचे मुद्दे मांडतो, पण खासदार साहेबांना मी एक प्रश्न विचारते की तुम्ही प्रत्येक एरियात जातात का? फक्त तुम्ही ठराविक ठिकाणचे खासदार नाहीत, तुम्ही ग्रामीणचा प्रश्न उचलला पाहिजे, तुम्ही प्रत्येक वार्डात फिरलं पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझा खासदार आहे. ठीक आहे, मी येतो सगळ्यांकडे येतो, इकडेच्या लोकांना तुमच्याकडे येतो मी. बोला. सर, मी खासदार सरांना एक प्रश्न विचारतो. छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्याचा हब आहे, पण छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकाची व्यवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्याकडे कोणी लक्ष देत नाही. ठीक आहे, येतो. बोला. खासदार साहेबांना माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रेल्वेच्या संदर्भात. 24 डब्याची पिटलाईन ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी प्रश्न तुमच्याकडे मांडला होता, तुम्ही तो संसदेमध्ये मांडला. पण ह्या ठिकाणी अश्विनी वैष्णव ज्यावेळेस रेल्वे मंत्री आले त्यावेळेस त्यांनी 16 डब्याची पिटलाईन केली, 24 डब्याची केली नाही. मग त्या विरोधात तुम्ही संसदेत आवाज का उठवला नाही? ठीक आहे, एक आप आणि आरपीआय बोला. ग्रामीण भागामध्ये खासदार साहेबांनी किती दलित वस्त्यांच्या विकासाची कामं केले हे खासदार साहेबांनी सांगा. ग्रामीण भागात दलित वस्ती सुधारसाठी काय कामं केलं खासदारांनी ते सांगायला पाहिजे. आम आदमी पार्टी. सर, शहरात सर्वप्रथम सर्व महत्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आणि या शहरामध्ये महानगरपालिकेकडून 350 कोटीचे प्रकल्प, समांतर जलवाहिनी 1800 कोटीवर गेली, त्याच्यावरून अजून 2700 कोटीवर गेली आणि लोकप्रतिनिधी म्हणून कोणी पार्लिमेंट पाणी मात्र नाही. नाहीये. सन्मान्य खासदार महोदयांनी हमखास मैदान या ठिकाणी एक असं काहीतरी क्रीडा संकुल टाईप मध्ये जे काय असतं ते प्रोग्राम घेतला. पण या शहरात ते उच्च शिक्षित खासदार म्हणून ज्यावेळेस प्रसिद्ध आहेत त्यावेळेस त्यांनी वारंवार संसदेत मुद्दे उचलले, याला आम्ही मान्य करतो. मुद्दे उचलले तोपर्यंत ठीक होतं, पण जर महारोजगार मेळावा त्यांनी जर हमखास मैदान या ठिकाणी घेतला असता तर इथल्या हजारो उच्च शिक्षित तरुणांचे प्रश्न या ठिकाणी सुचले असते. इतक्या मोठ्या एमआयडीसी आहेत, ठीक आहे तुमच्या केंद्रात कोणी ऐकत नाही असं तुम्ही म्हणता, पण इथल्या काही जे रोजगाराचे प्रश्न होते, जे काही कंपन्या होत्या त्या तर तुमचं ऐकणार असतील. आणि या सर्व जिल्ह्याला आपण म्हणतो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मला बेसिक मुद्दे कळलेले आहेत. जलीजी, एक सवाल तो लाजमी आहे, हे विचारावं लागेल की ये तो मान लिया की तुम्ही सरकारमध्ये नाही आहात केंद्रामध्ये, पण त्यांचे मंत्री इकडे राहतात हे तुम्हीच म्हणालेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांसाठी तुम्ही या मंत्र्यांची कधी प्रत्यक्ष भेट घेतली होती संसदेमध्ये किंवा खुद्द संभाजीनगरमध्ये? अनेकदा मला काय हे दुर्दैव याचं वाटतं की मराठवाड्याचे जे नेते मंडळी आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचे त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. पश्चिम महाराष्ट्राचे नेते ते कोणत्याही पक्षामध्ये असू द्या, हे विकासाच्या मुद्द्यावर ते एकत्र येतात. पण या आपल्या जिल्ह्यामध्ये असा आणि विशेषकर मराठवाड्यामध्ये असा आहे की आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये आपण डिवायडेड आहे. विकासाच्या मुद्द्यावर पण आपण एकत्र येत नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. जेव्हा इथून आमची स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पुण्याला चालली होती, मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली होती की हे युनिव्हर्सिटी आपल्यासाठी नाही आहे, पण आपल्या मुलांच्यासाठी, येणारा पिढी जी आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. पण कोणीही त्याच्यामध्ये आले नाही. मी आंदोलन केले, माझ्यावर FIR रजिस्टर करण्यात आला. जेव्हा राजनीतीमध्ये आलं होतं एक साधी NC नाही होती, आता 13 FIRs आहे माझ्या विरोधात. याच्या जबाबदार तुम्ही सहकारी शिवसेना भाजप सगळ्यांना धरता तुम्ही? स्वाभाविक आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री यांची स्वतःची 27 दारूचे दुकान आहे. मुलांना ते नोकऱ्या देण्याचं सोडा, दारू पाजूनच शहर बिघडवत आहे. पालकमंत्र्याचे 27 दारूचे दुकान.
एकटे खासदार इम्तियाज जलील साहेब या सगळ्या गोष्टींना जबाबदारी असं आपल्याला म्हणता येणार नाही. ते म्हटले तसे आपल्या शहराला जिल्ह्याला 5 मंत्री दिलेले आहेत. त्या मंत्र्यांचे काय स्वतःची घरं भरण्याचीच काम. ताईंनी सांगितलं 27 त्यांची दारूची दुकानं आहेत. संदीपान भुमरे जे आहेत त्यांच्या ज्या तालुक्यातून बिलॉंग करतात त्या तालुक्यामध्ये शाळेच्या बाजूला त्यांची दारूची दुकान. एक जलीलजी मात्र मला एक मानावं पाहिजे. मी आता इतके दौरे किमान 12 मतदारसंघातून फिरून आलोय. बाकीचे सगळे नेहमी जो स्टँडिंग खासदाराला विरोध करत असतात, इकडे अजून तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये नसताना कांग्रेस आपके बारे में बात सराहना कर रही है आपकी, मतलब जो भी है समझ में नहीं आ रहा है क्या इक्वेशन है. खेडे आज आपण पाहतो जलील साहेबांनी ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंगचा प्रश्न आहे. जनावरं लोकांना त्रास देतात आणि पेरणीचा प्रश्न, एवढी नुकसान अतिवृष्टीचं झालं त्या मुद्द्यावर बोलल्या गेलेलं नाही. त्या मुद्द्यावर त्या लोकांचे प्रश्न नाहीत. काही जणांना अनुदान ते म्हणतात की मला जेवढी बाकीच्या मंत्र्यांची साथ मिळायला पाहिजे, भाजप शिवसेनेची साथ मिळायला पाहिजे ती नाही. भाजपा शिवसेनेचे इथे 5 मंत्री दिलेले आहेत. सर्व असताना पण काहीच नाहीत. फक्त जातीवादी मुस्लिम हिंदू सर, या खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा आमदार होते या शहराचे, तेव्हा एक दंगा झाला आणि दुसरे जेव्हा जे खासदार झाले दुसरा दंगा झाला. या 40 वर्षात या शहरामध्ये 2 दंगे यांच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेले आहे. आणि दुसरा अजून एक सांगतो सर, आला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा जे विषय आहे ते इम्तियाज जलील साहेबांनी आता जे मांडले ते मान्य अजितदादा पवार साहेबांनी परत या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला दिलेले. आणि दुसरा विषय असा आहे साहेब, आणि या मला बेसिक मुद्दा नाही खासदार साहेबांनी थोडक्यात मंत्रीच्या घरावर आंदोलन केले हे सांगावे त्यांनी. देखिए, हम यहाँ पर बहुत सारे मुद्दों पे बहस कर सकते हैं, लेकिन जो दंगों की बात हुई, शहर के नाम अंतर के बाद दंगे हुए, और जो मौजूदा हुकूमत है इन्होंने मराठों को मुसलमानों से लड़ाने के लिए मुद्दे खड़े किए. हम हमेशा से ये बोलते आए हैं, मुसलमान कभी भी संभाजी महाराज के खिलाफ नहीं है. मुसलमान जब भी लड़ा है अपने वर्चस्व के लिए लड़ा है, और इस वर्चस्व को हटाने के लिए मुसलमानों के खिलाफ संभाजी महाराज को एक विलन बना के पेश किया गया. लेकिन मुसलमान कभी भी संभाजी महाराज की इज्जत करता है. यही मुद्दा लेता हूं. एक मुद्दा मला आता वंचितने सुरू करून दिला. बरं झालं, कदाचित मी नंतर उशीर झाला असता. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता या शहराचं, या जिल्ह्याचंच नामांतर झालेलं आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर झालेलं आहे. पण या सगळ्या नामांतरावर दोघेही क्लेम करतात. शिवसेना सुद्धा करते, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि संपूर्ण महायुती पण करते. पण याचं नेमकं क्रेडिट कोणाला, आधी मी लोकांना विचारणार आहे, याचं क्रेडिट कोणाला, नामांतराचं क्रेडिट कोणाला? एकनाथ शिंदे साहेब. बोला. यांचं क्रेडिट तर सगळ्यांना, संभाजीनगर शहरवासियांना माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फक्त छत्रपती संभाजीनगर मान. आता एकनाथ शिंदे साहेबाचे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ते क्रेडिट घेत. हा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हा जनतेचा मुद्दा होता. बाळासाहेब ठाकरेंनी जनतेचा मुद्दा आहे आणि जनतेने पुढे नेला. बाळासाहेब ठाकरे नामांतराचं श्रेय मिळणार का? लोकांचं काय वाटतंय, सर्वसामान्य संभाजीनगरकरांचं काय म्हणणं आहे? हे जे आहे छत्रपती संभाजीनगर हे नागरिकांचं श्रेय आहे. हे तर कोणाचं एका व्यक्तीचं श्रेय नाही. एका व्यक्तीचं श्रेय नाहीये. बोला ताई. हे सगळं श्रेय छत्रपती संभाजीनगरचा नागरिकांचा आहे आणि आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांचा पण आहे, ज्यांनी हा प्रश्न लावून धरला छत्रपती संभाजीनगर व्हावं. मला काय म्हणायचं, सर्व म्हणताय की छत्रपती संभाजीनगर, आत्ताच आमच्या बहिणी म्हणाल्या की छत्रपती संभाजीनगरला असं शोभेल असं काही नाव आहे का? कारण बहिणीची इज्जत इथं दावावरती लागलेले, रोडवरती फिरू शकत नाही, ते त्याचं संरक्षण करत नाही. नावाला घेऊन काय बसले मला हे कळत नाही सर. सर, दादाने आता एक मुद्दा मांडला तर मला निश्चितच या विषयावर बोलायचं आहे. खरंच महिला सुरक्षित नाहीये, पण जरा छत्रपती शिवाजी महाराज काळात जर जायचं असेल तर सरकारने हा इथं कायदा कठोर केला पाहिजे. महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी काहीतरी हत्यार वापरण्याची हे दिली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट सर, एक मिनिट, मी खासदार साहेबांना एक बोलू इच्छिते की ज्यावेळेस जायकवाडी धरणाचं पाणी बंद केलं होतं तर त्यावेळेस तुम्ही त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे होते. सर, खासदार साहेब, ज्यावेळेस जायकवाडी धरणातलं पाणी बंद केलेलं होतं तर त्यावेळेस मला वाटतं की खासदार या नात्याने आपण त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे होतं. तर त्यावेळेस आम्हीच रस्त्यावर उतरलो. आज इथं सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे बांधव आलेले. सध्या आयरनीवर प्रश्न मनोज जरांगे पाटलाचा आहे, मराठा आरक्षणाचा आहे. सर्व जाती धर्माचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. सर्व पक्ष म्हणतात आम्हाला पाठिंबा आहे.
यांनी या लोकसभा इलेक्शन लागायच्या अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा. नाही तर आता हे जरी म्हणत असतील सगळे आमदार खासदार होतील, पण आमचे सर्वसामान्य शेतकरी सालदार जे होतील ना ते खासदार होतील आता, कारण प्रत्येक गावातून 2-2 फॉर्म भरणार आहेत. तर मी सर्व या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगतो की यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. आणि सालदार का बरं, तर सालदाराला शेतीचं सगळं कळत असतं, शेतीसाठी काय लागत असतं, सर्व मुद्दे त्याला माहीत असतात. आणि सर्वसामान्य व्यक्ती आमच्या गावागावातून लोक वर्गणी करून डिपॉझिट भरतील. आमची राजकीय महत्वाकांक्षा आमच्या समाजाची नाही. जरा मी तो मुद्दा स्वतंत्र घेणार आहे मराठा आरक्षणाचा. एक आता सगळे आलेले आहेत, नवीन जे आलेले त्यांचं सुद्धा स्वागत. नमस्कार, आपलंही सगळ्यांचं स्वागत. एक मुद्दा मला जो या जो नामांतराचा मुद्दा घेतला तो यासाठी, आपल्याला कल्पना आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा काळ एक राजकारण, एक नॅरेटिव्ह बनवण्यात आलं, खान की बाण. हे नॅरेटिव्ह बनवणारे आता तीन पक्ष, आधीचे 2च पक्ष, शिवसेना आणि भाजप. आता शिवसेना 2 झालेले आहेत आणि भाजप आहे. मला तिघांना विचारायचंय, यापुढे तुम्ही खान की बाण ही प्रयोग करणार की नाही? तुमचं म्हणणं काय, खान की बाण हा वापरणार की नाही परत? निश्चित आम्ही हिंदुत्ववादी आहोत, खासदार आमचेच होणार आहेत. येणारा काळ, तुमच्या सहकारी पक्षाला मान्य आहे? तुमच्या सहकारी पक्षाला मान्य आहे खान की बाण? येणारा काळ ठरवेल काय ठरवायचं. काँग्रेसला मान्य आहे? काँग्रेसला मान्य आहे खान की बाण? आणखी बाण ठरवून शिवसेना जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी बीजेपी सोबत जाऊन त्यांनी काय साध्य केलंय माझा प्रश्न असा आहे, उबाठाचं म्हणणं आहे की खान की बाणवरतीच आम्ही निवडणूक लढवणार. काँग्रेसचं काय म्हणणं? काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे आणि काँग्रेस कधीच या मतांना या गोष्टींना खतपाणी घालणार खान की बाण म्हणणाऱ्या शिवसेनेचं युपीए मध्ये काँग्रेस बरोबर कसं करणार काम? नाही. स्थानिक लेवलचे मुद्दे घेऊन आम्ही सोबत काम करू ना. तुम्ही पण खान की बाण म्हणणार नाही, बिलकुल नाही. स्थानिक मुद्द्याला हात घालून नाही? मुद्दा भरकटलेला नाहीये, अडचणीचे मुद्दे मी नेहमी विचारणार. बरोबर मुद्दे विचारतोय मी तुम्हाला, कारण याच्यासाठी आंदोलनं झालेली आहे. तुम्ही नामांतराच्या विरोधात आहात? नाही, मी नामांतराच्या विरोधात. तोच प्रश्न विचारलेला आहे. धन्यवाद. मुद्दा खान की बाण नाही आहे. खान की बाण आता गेल्या वेळेस लोक विसरले, जातीवर वोटिंग होणार नाहीये. संभाजीनगरमध्ये खान की बाणचा मुद्दा झाला नाही अशी निवडणूक दाखवा मला. सर, दानवे साहेब पाठीमागे 2 मिनिटं. दानवे साहेब पाठीमागे जलील साहेब जेव्हा सोबत एकदा प्रेसला बसले होते तेव्हा दानवे साहेबांनी सांगितलं होतं की जलील साहेबांना उभं करायचं की नाही ते आम्ही ठरवू. म्हणजे बीजेपी जलील साहेबांना उभं करायचं की नाही बीजेपी ठरवते. मग याच्यामध्ये खान की बाण कुठं आलं? ठीक आहे, मी संजय शिरसाट पण आलेले, त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आल्या लगेच पहिला एकदम मोठ्या बॉम्बगोळ्याला एकदा माझा प्रश्न चाललेला आहे की खासदारांचं काम कसं चाललेलं आहे. लोकांनी अनेक मुद्दे सांगितलेले आहेत, तुम्ही सांगा खासदारांच्या कामाबद्दल. मग असे विजोज गेलेले नाहीयेत. खासदाराचं काम कसं चाललं हे तुम्ही पाहताय. खासदाराचं काम करण्याची पद्धत, हा सगळ्यांचा एकमताचा कॅन्डिडेट तर नाही ना यावेळी. आता एक लक्षात घ्या की आता एमआयएम येणंच बाकी राहिले. आता महायुतीमध्ये एमआयएमच बाकी राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला आता या निवडणुकीमध्ये थांबा थोडस, सर्व तुम्हालाच कळतं अशातलं नाही, मलाही थोडस कळतं. या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलीलांचा आता काही प्रश्न येत नाही, कारण की त्यांनी ठरवलेलं की मुंबईकडे प्रयाण करायचं. आता आमचं असं आहे ना, जीना यहाँ मरना यहाँ, इसके शिवाय जाना का. म्हणून आता इम्तियाज जलील आमच्याकडे काही उमेदवार राहतील असं वाटत नाही. म्हणून आता त्यांनी जे काही मागच्या वेळेला जी काही कामं केली असं ते म्हणतात. परंतु मुद्दा असा आहे की आपण या शहराचं काम करताना मला दरवेळेला मी सगळ्या ज्या आमच्या मिटिंग होतात त्यांनाही विचारा, सर्वांना विचारा, तुम्ही हा पक्ष थोडासा बाजूला सारखा. एकदा मला या शहराचं काय करायचं, या जिल्ह्याचं काय करायचं याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमचे मतभेद असू द्या ना, तुम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या गटाचे, कशाचे असेल तुम्ही बाजूला सारखा, परंतु शहराच्या विकासासाठी एक याल का नाही. आज मला महत्वाचा प्रश्न आहे की लाखो कोटी रुपयांचे कामं या बाकीच्या राज्यामध्ये होतात, माझ्या या जिल्ह्यामध्ये काय होत नाही, हा माझा एक प्रश्न बेसिक असतो. पाण्या प्रश्नापासून, कचऱ्यापासून प्रश्न आमचा निर्माण होतो तर एअरपोर्ट पर्यंत जातोय. आता तुम्हाला माहितीच तर सांगतो, काल परवा यांची काही बैठक झाली, एअर इंडियाचे विमान बंद झालेत. माझं डेव्हलपमेंट कुठं असतं की ज्या ठिकाणी कारखानदारी येईल. शिरसाट साहेब, मला ना एक अशोक सराफचा चित्रपट आठवतो ज्याच्यात तो लेट काम करत असल्यामुळे बॉस बोलायच्या आधी तोच बॉसवर डाफरायला लागतो. तुम्ही केंद्रामध्ये तुमचं सरकार, महाराष्ट्रात तुमचं सरकार, इकडे 4-5 मंत्री तुमचे, आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय. प्रश्न असा आहे मला माझं सरकार आहे म्हणून नाही, माझं सरकार म्हणून नाही, कोणताही मंत्री असेल, मी एक लक्षात घ्या, मी कधी बोलताना कोणता मंत्री आहे, कोण खासदार आहे, कोण आणखीन केंद्रात कुणाचं सरकार आहे, राज्यात कुणाचं सरकार आहे, मला प्रेम माझ्या शहराशी आहे. माझा प्रश्न माझ्या शहराशी निगडीत असतो. आज आता एअर इंडियाचं विमान बंद झालं, विमानाचं तिकीट 9,000 रुपये झालेलं आहे.
आता इथं इंडस्ट्री तुमचा हा राग बघून मला खात्री आहे की उद्या अमित शहा आल्यानंतर तुम्ही नक्की धरणं आंदोलन करणार. तुम्ही नक्की धरणं आंदोलन करणार याची मला खात्री आहे. इम्तियाज जलीलांना सांगतो, मी रावसाहेब दानवेंना सांगतो, मी भागवत कराडांना सांगतो, इथलच्या सर्व आमदारांना सांगतो, तुम्ही आपण सर्वजण मिळून हा प्रश्न आपल्यासाठी नाही आपल्या शहरासाठी महत्वाचा आहे. बाजूला सारावं सगळे पक्षाचे. भाजप विचारा ना. एक तर मुद्द्यांबद्दलचे तुमचे सहकारीच प्रश्न उपस्थित करतायत ज्याचा थेट रोख हा केंद्र आणि राज्य शासनाकडे. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या खासदाराने काम केलं, एक नंबर जातीवादी धार्मिक काम इथं या शहरात आहे. धार्मिकता भोपवणे आणि जातीवाद निर्माण करणे, या शहराची सामाजिक सुरक्षितता भंग करण्याचं काम पहिल्यापासून हा खासदार करत आला, आताही तेच करतं. त्यामुळे विकास तो कोसापासून दूर झालेला आहे. जातीवाद केलेला नाही. खासदारांनी कधी सगळ्या समाजाला घेऊन चालणारा खासदार आहे. आणि मुंबईला जे जायचं बोलताना आपण त्यांना मुंबईला आम्ही स्वतः जाऊ देणार नाही. नाही पण असं का म्हणजे संजय शिरसाट आणि जलील यांचे तर आम्ही आता एकदम प्रेमाचे संबंध बघितले. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांनी विकासाच्या दृष्टिकोनातून बोललो, पण या शहराची खऱ्या अर्थानं सामाजिक सुरक्षितता बिघडलेली आहे आणि ती या खासदारामुळे बिघडलेली आहे, हा माझा आरोप आहे. आणि तुम्ही फक्त काही ठराविक मुद्दे पहा, पण या शहरात फिरताना तुम्हालाही जाणीव येईल. पण इकडे राज्य शासन तुमच्याकडे गृह खातं पण आपल्याकडे कणेकरजी. प्रसन्न, जसं मी मुद्दा पहिले मांडला होता ना, मी अजून एक मुद्दा मांडतो खासदार साहेबांना. अंबानींचं लग्न झालं आता, त्या अंबानींचं ज्यावेळेस लग्न झालं घरचं, त्यावेळेस 3 दिवसामध्ये तिथं विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रमाणपत्र मिळालं, परवानगी मिळाली. बरोबर आहे. माझ्या शहरामध्ये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 10-15 वर्ष वाट बघावी लागते. हे आमचं काम आहे. माझ्या शहरामध्ये किती रेल्वे वाढल्यात, ठीक आहे, विचारून उपयोग नाही, पण रेल्वे किती वाढल्यात. मी बोलत होतो तुमचं खान का बाण याच्यावर चालू होतं आणि त्यानंतर जेव्हा आले दोघं खासदार आणि आमदार आले, दोघं गळ्यात गळे घालून एकमेकाशी आलिंगन देत होते आणि दोघांनी कबूल केलं आणि आमदारांनी सुद्धा कबूल केलं, जे सत्ताधारी आमदार आहेत, की आमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम खासदारांनी केलेलं नाही. तेच बरोबर आता बीजेपीच्या सहकार्याने सुद्धा तेच बोललं गेलं. इथं खान का बाण नाही, खानपान, या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत. खान का बाण नाही, खानपान आहे. खान का बाण नाही, खानपान आहे. प्रसन्न, जे एअरपोर्टच्या बाबतीत संजय शिरसाट साहेबांनी सांगितलं, सुमितने सांगितलं, कालच एक मीटिंग झाली होती एअरपोर्ट डेव्हलपमेंट कमिटीच्या. आता काय आहे की अमित शहा साहेब येणार आहे 5 तारखेला. आपल्या एअरपोर्टच्या कस्टम्स क्लिअरन्स झालेला आहे, आपल्याला इमिग्रेशन पाहिजे आणि ते इमिग्रेशन क्लिअरन्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम डिपार्टमेंट कडून. तर मी कालच एक ट्विट केलेली आहे अमित शहा साहेबांना की तुम्ही येणार आहे आमच्या शहरामध्ये, तुम्ही आपल्या भाषणामध्ये हे घोषणा करा की आमच्या एअरपोर्टला आम्ही इमिग्रेशन क्लिअरन्स दिल्यानंतर आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स इथून ऑपरेट करू शकतो. तर हे आमची अपेक्षा आहे. संजय केनेकर साहेब त्यांनी आणि माझी जे तक्रार आहे त्यांनी लिहून आता अमित शहा साहेबांना द्यावं की म्हणजे माझ्यामुळे कशा या शहराचा वाटोळा झाला. तुम्ही नसताना हे मुद्दे इकडे उपस्थित झाले. त्यांचं म्हणणं आहे की इकडे मंत्री खूप आहेत याच्यामध्ये, रेल्वे असेल नाही तर बाकीची खाती असतील आणि केंद्रात आणि राज्यात आता एकाच विचाराचं सरकार आहे. मग जे नॅशनल जी खाती अशा तुमच्या मंडळींकडे आहेत, लोकांकडे आहेत, त्यांच्यानी कामं होत का नाही? आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की ज्यावेळेस या शिवसेनेचा खासदार चंद्रकांत खैरे यांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि डॉक्टर भागवत कराड यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याची तुलना जर बघितली तर निश्चितपणे इथं विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल पुढे गेलं. एक पाऊल विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल पुढे राहिलेलं आहे आणि ते निश्चितपणे पुढेच होतं. प्रसन्न, मी आपल्या सर्वांच्या वतीने आदराने केनेकर साहेबांना विनंती करतो, कराड साहेब देशाचे फायनान्स मिनिस्टर आहे, स्टेट मिनिस्टर, त्यांनी शहरासाठी जिल्ह्यासाठी काय केलेले आहे 1-2 कामं त्यांनी सांगावे. बहुतेक यांना माहीत नसेल, या सर्व ह्याच्यात सर्वात मोठी जी गॅसची हे आहे त्यांनी आणलेली आहे आणि ऐका पुढे ऐका, पूर्ण देशामध्ये नाही,
नाही खासदारांना आपल्या शहरात आणण्याचं काम केलं. दुसरी गोष्ट पंतप्रधान आवास योजना मिळाला का सांगा? एक ही घर मिळाला का? एक ही घर कोणीतरी एक ही घर मिळाला का? तुम्ही मला बोलू द्या. पंतप्रधान आवास योजनेचे घर मंजूर झाले. पंतप्रधान आवास योजनेचे घर मंजूर झाले आणि डॉक्टर भागवत कराड स्वतः बसून होते. ती फाईल डॉक्टर भागवत कराड. मूलभूत सुख सुविधा सोडून विमानाचा प्रश्न इथं उपस्थित करण्याची गरज नाही. सध्या लोकांना मूलभूत सुख सुविधा काय देत आहे? तेच तो घराबद्दल सर किती लोकांना घरं मिळाली? ती घरं फक्त कागदावरती आणि विमानाचे तिकीट 9,000 झाले तरी आमचा तो मुद्दा नाही. आमच्या महिलांना तर शौचालय नाहीयेत, तो आमचा बेसिक मुद्दा आहे. शिवसेना भाजपाचे महानगरपालिकेमध्ये महापौर आलटून पलटून सत्ता गल्ली ते सत्ता आहे. यांना एवढंच विचारा की शहराला पाणी का नाहीये, शहराचा विकास का नाहीये, रस्ते का नाहीयेत, वीज का नाहीये, हॉस्पिटलची परिस्थिती दयनीय काय आहे, घाटीमध्ये. हा प्रश्न तुमचा जलील यांना का शिवसेना भाजप सगळ्यांना आहे? कोणाला नाही प्रश्न आहे माझा, सगळ्यांना. सर या शहरामध्ये जेवढा डेव्हलपमेंट झालेला या 5 वर्षात हे निधी सेंट्रल आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी खासदार साहेबांना 100% मतदान मिळालेलं आहे महानगरपालिका ते राम मंदिर पर्यंत, त्या शहराची आणि त्या भागाची परिस्थिती तुम्ही जाऊन बघा. तिकडे जर आपण एक चक्कर मारले. जलील जी का कहना है कि सारे सवाल मुझको मत पूछिए, भाजपा और शिवसेना का भी सत्ता वहां पे केंद्र में भी है, राज्य में भी. देखिए भाजपा हो चाहे एमआईएम हो, इन्होंने सिर्फ आपस में समाज में तेढ़ निर्माण करने का काम किया है. औरंगाबाद के अंदर अगर आप अभी माइक घुमाएंगे तो एक तरफ से औरंगाबाद के नारे लग रहे, दूसरी तरफ से संभाजी नगर के नारे लग रहे. इन नारों के बीच में हमारी मूलभूत सुविधा का जो नुकसान हो रहा है उसकी बात कौन करेगा? बोला. ओस पडलाय प्रसन्नजी. 20 वर्षापासून डीएमआयसी ओस पडलेला आहे. बजाज ऑटो सारखा एखादा अँकर प्रोजेक्ट आणण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू शकलो? या शहरात भाजपची मुजगिरी आहे. शिवजयंतीच्या दिवशी एक एपीआय चांगला बंदोबस्त करताना भाजपचा कार्यकारी अनिल मकरे त्याला अडवला म्हणून त्यांनी त्याची बदली केली. राजकीय सत्तेमध्ये जाणारे जे आमदार खासदार असतात हे नागरिकाची सुरक्षा आणि सुविधेचा विचार करणारे असतात. आज शहरामध्ये अतिक्रमण या नावाखाली रस्त्याची सुधारणा करताना घरं तुटले जात आहेत. सर माझा सध्या सत्तेतल्या असलेल्या बीजेपी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाला आहे की आता आपले केनेकर साहेब तुम्ही सत्तेत आहात, गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहे. जेव्हापासून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे महिलांवर अत्याचार लाठीचार्ज होत आहे, याला कारण काय? बोला दादा, थोडक्यात बोला तुम्ही. मला सर्वच पक्षांना हे सांगायचे आहे की शेतकरी ते उद्योजक म्हणून मला एक सांगायचे आहे की आम्ही आता येणारे आहेत. आमचं जे लक्ष आहे खासदारकीचं कोण होईल खासदार आम्हाला माहिती नाहीये, पण आम्ही 300 फॉर्म आहे ना प्रत्येक वॉर्डमध्ये भरायची इच्छा आमची आहे, उद्योजक म्हणून आणि शेतकरी म्हणून. एक खूप महत्वाचा मुद्दा बोलतोय मी. पूर्व मतदारसंघामध्ये विश्रांतीनगर म्हणून एरिया आहे, त्या विभागाचे गृहमंत्री अतुल सावे साहेब आहेत. पण 300 लोक तिथले बेघर झालेले आहेत, तरी गृहमंत्र्याचं लक्ष नाही, आपलं गृहनिर्माण मंत्र्याचं लक्ष नाहीये. तर हे सगळ्यांना विचारावा भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी काय केलं. मला खासदारांना आणि केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना एक विचारायचंय. टेक्सटाईल पार्क नावाचा प्रोजेक्ट आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. 7 प्रोजेक्ट भारतात केले होते आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रोजेक्ट हा अमरावतीला नेण्यात आला. तुमचा पाठपुरावा काय? टेक्सटाइल प्रोजेक्ट, हाउसिंग स्कीम और बाकीचे प्रश्न तुम्हाला पण विचारण्यात आले. काय हाऊसिंग स्कीमच्या मंजूर शहरामध्ये ज्यांची घरं तोडण्यात आली, ज्याला घर नाही त्याला घर देण्यासाठीच पंतप्रधान योजना काढलेली आहे. आणि ती योजना कधी देणार? 7 वर्षापासून त्यांनी एकही घर दिलं का विचारा त्यांना. योजना कागदावर आहे. लोकांची घरं तोडली जात आहेत ज्यांची. हे बघा कसं आहे माहितीये का, जोपर्यंत या सेटलमेंटचं राजकारण बंद होणार नाही, जिल्हा राजकारण बोला. इथल्या सगळ्या कंपन्या पळवल्या जातात. आणि मी इथे एक सांगू इच्छिते, जर मराठा आरक्षण जर झाला नाही विषय तर सत्ताधारी घरी बसू, आम्ही विरोधक पण घरी बसू. सध्या विश्रांतीनगरचा ताजा प्रश्न आहे. अतिक्रमणच्या नावाखाली लोकांची घरं तोडलेली जात आहेत. नागरिक 20 वर्षापासून तिथे राहत आहेत. तर या सत्ताधारी लोकांनी त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही जिम्मेदारी कोणाची आहे? तुमची
त्यांची का भाजप? नाही नाही, आज समजा कमिशनर हे सांगत असेल की ते रस्त्यावर होते, ते अतिक्रमण होते, पण आपण एका साईडला हे म्हणायचं की हम हर इस देश के अंदर हर बेघर को घर देंगे आणि ज्याचा घर आहे त्याला तुम्ही बेघर करणार असं हे डेमॉलिशन करून. खासदारांनी या इतकं खासदाराला वाटतं तर रोज रस्त्यावर यावं, आंदोलन करावं. आम्ही सत्तेत नसताना भरपूर आंदोलन केले. तुम्हाला असं वाटतं तर आम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला जर खरंच तुमच्याबरोबर लोक आहे तर त्यांनी दिले असेल तर त्यांना कुणालाही विचारा, एक घरही कुणाला मिळालेलं आहे का? मला या दोघांमध्ये बघतो संजय शिरसाट फक्त नुसतं दोन्ही प्रतिक्रिया बघतायत. शिवसेनेचं काय म्हणणं आहे? हे दोघं जण जे आहेत ना आपापली बाजू मांडतायत. विरोधी पक्षाची बाजू इम्तियाज जलीलच्या भक्कमपणे मांडायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला एक सांगतो, ज्यांची घरं पडली त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेशी मी सहमत आहे. परंतु त्याबरोबर डीपी रोडवर ज्यांनी घरं बांधताना ज्यांनी ते प्लॉट विकलेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले ना, हा बेसिक प्रश्न आहे. जर आता उद्या जर पुन्हा एखादा डीपी रोड जर त्याच्यावर जर घरं बांधली तर या शहराचा विकास होणार आहे. मग तुम्ही साईड कुणाचे घेतायत? तुम्हाला बेघराला आज ठीक आहे, आपण सहानुभूती म्हणून त्यांच्याबरोबर राहू, निश्चित राहू. परंतु भविष्यामध्ये हा थोडा इशारा सुद्धा असला पाहिजे की जे भूमाफिया आहेत ना, चोर, ज्यांनी ह्या गरिबांकडून 10-10, 15-15 लाख रुपये घेऊन तिथं जागा विकल्यात, डीपी रोड विकतात. आणि डीपी रोडवर दोन प्रश्न आहे की अधिकारी या शहरातले अधिकारी काय करतात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बोला. नाही, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो आणि शिरसाट साहेब, तुम्ही स्वतः जेव्हा वाशीला आम्ही गेलो, एकनाथ शिंदे साहेबांसोबत एकमेव व्यक्ती शिरसाट साहेब तिथं होते. आधी सूचना दिली 10%ची, ती मंजूर करण्यात आली असं यांचं म्हणणं आहे. ती कोर्टात टिकल की नाही टिकल, समाज मनामध्ये संभ्रम आहे आणि ती जर टिकली नाही तर ग्रामीण भागातून लोक उभे राहणार आहे. आणि केनेकर साहेब पण आहेत. मी त्यांना विनंती करतो की जे गृहमंत्री फडणवीस साहेब, थोडस आपण शहानिशा करून गुन्हे नोंदवायला सांगा, कारण विनाकारण आमच्या तरुणांवर गुन्हे नोंदवले जातात. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. मी आता मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतो, कारण हा मुद्दा सोडून जायला नको, राहून जायला नको. सगळ्यांना माझा मत आहे की आत्ताचं मराठा आरक्षण जे देण्यात आलेलं आहे, ज्याबद्दल जरांगे पाटील यांचं दुमत आहे, ज्यांचं म्हणणे की हे आरक्षण 10 आहे, जे आम्हाला मान्य आहे. मला सगळ्यांना विचारायचंय, मी तुम्हाला केनेकर तुमच्यापासून सुरुवात करतो. हे आरक्षण आम्ही मागितलंच नव्हतं. आमचं आरक्षण, मी जे सुकन्या 50%च्या आत ओबीसी आणि कुणबी, संविधानाला धरून हे 10%चं आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकणार आहे. हे आरक्षण कोर्टात टिकणार आहे आणि सरकारने त्यामुळेच हे आरक्षण टिकणार आरक्षण दिलेलं आहे. माझा प्रश्न आहे सर, तुम्ही कुठल्या आधारावर म्हणतात का हे कायदा टिकणार आहे? संविधान काय सांगतं? संविधान हे सांगतं की जे ओबीसी आहे आणि ओबीसी सिद्ध व्हायला मागासवर्ग आयोग आम्ही मराठा समाजासाठी नेमला होता, त्यानुसार आम्ही मागास सिद्ध झालेलो आहे. मग हे जे 10% जे तुम्ही दिलेलं आहे, याच्या अगोदर 2019ला फडणवीसने एससीबीसी तेच दिलं होतं ना, अजून ते कोर्टात पेंडिंग पडले. तुमच्याकडे सर भाजप केडेकरजी फडणवीसच होते. मराठा समाजाचं काम करणार 50 वर्षामध्ये क्रांतिकारी, एक मिनिट, क्रांतिकारी फडणवीस नव्हते, फडणवीस होते. मी कायद्याने प्रूव्ह करून दाखवतो. कायद्याने 102वी घटना दुरुस्ती. ऐका 102वी, एक मिनिट, 102वी घटना दुरुस्ती, एक मिनिट, 102वी घटना दुरुस्ती, एक मिनिट ऐका. 102वी घटना दुरुस्ती केली 14 ऑगस्ट 2018ला आणि आयोगाचा अहवाल घेतला 17 नोव्हेंबर 2018ला आणि त्यानंतर आरक्षण दिलंय. केनेकरजी ऐका, कसा टिकले? राज्याच्या अधिकारात जर काढून घेतले होते, राज्याच्या अधिकारातच संविधानात हे आरक्षण दिलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणता ना 50 वर्षामध्ये बोला, ऐकून घ्या, 50 वर्षामध्ये ज्या प्रस्थापितांनी आरक्षणाला विरोध केला ते आरक्षण आणून हायकोर्टात टिकवण्याचं काम केलं. सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्था सत्ता बदलली होती.
आहे मनोज जरांगे पाटलांनी थोडी जिद्द सोडावी, प्रकाश आंबेडकर साहेबांना आणि ओवीसी साहेबांना सोबत घ्यावे आणि सरकारच बदलून टाकावी. बस एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघा, आमची मागणी होती एक मिनिट, आमची मागणी होती सगळ्या सोयऱ्याचा कायदा करायचा, ओबीसीतून आरक्षण आणि हैदराबाद गॅझेट ओपन करायचं होतं आणि शिंदे समितीची मुदतवाढ होती. अरे आम्ही मागणी केली आहे, आणि यांनी दिला गाजर हातामध्ये. साहेब असं 2दा गाजर दिलेलं आहे. मला काही घेणं नाही, सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण आहे. 40 वर्ष त्यांनी पण आम्हाला घुमवलं आणि तुम्ही सत्तेत आल्यापासून तुम्ही आम्हाला गाजर दिलं. साहेब हे सरकार संविधानला मानणारी नाही, हे माझं मत आहे. हे सरकार संविधानला मानणारी नाहीये. नाही म्हणजे आम्ही इथं कुठल्याही राजकीय पक्षाला दोष देत तुम्ही नाही. मुद्दा सांगा पटकन. आरक्षण सर्व राजकीय पक्ष आमचेच आहे आणि आम्ही त्या सगळ्यांना मानतो. आमची अपेक्षा आहे सर्व राजकीय पक्ष मिळून आम्हाला न्याय देतील. मला सांगा, आज गृहमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलावर एसआयटी नेमली. का नेमली? मनोज जरांगे पाटील दहशतवादी आहे का? काय देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर कोणता आहे हे आणि उत्तर दिलं पाहिजे. आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो 10%चा, तो कायद्याच्या नाहीये. आमचे दलित आमदारही इथे बसलेले आहे. माझी विनंती आहे, पदोन्नतीचा जो आरक्षणाचा मुद्दा SC ST चा, तोही आपण विधान भवनात मांडावा अशी माझी इच्छा आहे. जरांगे पाटलांवरती एसआयटी का नेमण्यात आली असा प्रश्न या ताईंनी विचारलाय. जरांगे पाटलांवर एसआयटी. पहिले तर जरांगे पाटलांवर एसआयटी नाहीये, ही घटनेवर एसआयटी आहे आणि जरांगे पाटलावर एसआयटी देणे घटनेवर एसआयटी. घटना मानत नाही का? ज्या घटना झाल्या जाळपोळीच्या, ज्या दंगल घडल्या त्या घटनेवर आहे. हे जरांगे पाटलांवर डायरेक्ट नाहीये. एक सेकंद. मुळामध्ये हा प्रश्न दुसरीकडे भरटावला जातोय आणि एक तुम्हाला सांगतो. एक सेकंद. मराठा आरक्षणामध्ये जे कन्फ्युजन आहे ना, या कन्फ्युजनच काही लोकांनी निर्माण केलेलं आहे. एक लक्षात घ्या, मराठा आरक्षणाचा खऱ्या अर्थानं जनक आता जे काही आंदोलन 40 वर्षापासून चालू होते, अनेक लोकांना माहित नाही की आता ह्या कुणबी नोंदी जे काढतायत ना, हे काढायला कुणी लावल्या आणि कुणामुळे सुरू झालं हे आणखी माहित नाही. इथलचे जे डिव्हिजनल कमिशनर आहे ना, हे क्रेडिट कोणत्या माणसाला किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला नाहीये. एकदा जेव्हा सीएम साहेब इथून गेले त्या टायमाला त्या डिव्हिजनल कमिशनर सांगितलं की साहेब काही ठिकाणी कुणबी नोंदी मिळतायत आणि तातडीने बैठक घेऊन त्यानंतर ह्या डिव्हिजनल कमिशनर, मी कोणी व्यक्ती राजकीय पक्षासमोर बोलत नाही, त्यांनी त्यापासून त्या कुणबी नोंदी निघायला सुरुवात झाल्या आणि अनेक लाखो नोंदी निघाल्या आणि त्यानुसार आता त्यांना सर्वांना ज्यांच्या नोंदी निघाल्यात ऑलरेडी ओबीसी करेक्ट. आता जे काही लोकांचं कन्फ्युजन काय आहे माहितीये की आपण जे 10%चं आरक्षण सरकारने दिलंय, अरे मागं 2 वेळा दिलं, ते रद्द झालं. हे आपल्याला काही गाजर तर देत नाहीत ना. कृपया एक गैरसमज हा काढून टाका की या टायमाला ह्या 10% आरक्षण देतानाच्या पूर्वी जो सर्वे करण्यात आला 3.5-4 लाख कर्मचारी घेऊन घरोघरी, त्याच्यामुळे आता हे सुप्रीम कोर्टाने जे काय भक्कम झालाय. मागच्या वेळेला जे काही सांगितलं होतं मी हात जोडून मराठा समाजाला विनंती करणार आहे. एका छोट्याशा गावाचा एका सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तो काय ताकद निर्माण होऊ शकतो त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. आणि जेव्हा सरकारला काही द्यायचं नसतं तर कमिटी एस्टॅब्लिश करायची असतं. जे महिलांना रिझर्वेशन ते 2024ला नाही देणार, त्याच्यासाठी मोदी साहेबांनी विशेष 5 दिवसाचं अधिवेशन बोलवले होते. मराठांच्या बाबतीत काय बोलवत नाही तुम्ही? जलील साहब मराठा आंदोलन के फेवर में रहते हैं. मुस्लिम समाज को कोर्ट ने 5% आरक्षण दिया हुआ है. जलील साहब ने पिछले 5 साल में मुस्लिम आरक्षण के लिए कितने बार आवाज उठाई. जब वो आमदार थे, जब उन्होंने असेंबली में आवाज उठाए थे, साहब असेंबली में आवाज उठाए थे. 5 साल में उन्होंने कभी आवाज उठाए, एक आंदोलन किए. ये मेरा सीधा जलील साहब पे आरोप है. आणि ऐका, मी एक जागरूक नागरिक, या भारताचा नागरिक, मुद्दा सांगा पटकन. मुद्दा सांगा. मराठा समाजाला फसवलं या सरकार. ठीक है, चला. 5% मुस्लिम आरक्षण का क्या हुआ जलील साहब, आपने क्या काम? मी माझ्या ते बांधवांना सांगू इच्छितो की मी लोकसभामध्ये काय सांगितलं, आपण ते बघितलं नसेल तर मी लोकसभामध्ये मोदी साहेबांना उद्देशून बघून सांगितलं कि हम आपसे मांगने का मतलब यह है कि हमारा सर अपने दीवार पे फोडना. हे लोकांनी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे या देशामध्ये की आम्ही श्वास घेत आहे, इतकंच हे आहे. आम्हाला यांच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. आपका कहना क्या है? एक
एक सेकंड. अरे तो अपने देखिए ये सरकार कह रहे हैं क्या उम्मीद नहीं रखना चाहिए. दूसरी बात हम जो है तो संवैधानिक लोग हैं और सरकार से हमारी मांग करेंगे. अगर जलील साहब उम्मीद नहीं करते तो उनको संवैधानिक है. मुद्दा काय माहित आहे का, शिरसाट साहेबांना असा प्रश्न आहे, ते सत्तेतले आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांनी प्रश्न विचारू नये. काय कारवाई केली त्यांचं म्हणणं आहे, गुन्हे दाखल केले पाहिजे. सरकार त्यांचं आहे, त्यांनी काय गुन्हे दाखल केले नाही. आरक्षणचा जे विषय चालू आहे, आरक्षण सर्वात पुढेकार घेऊन एकनाथ शिंदेजीने हा 10% आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण के ऊपर सबसे बेहतरीन बात बाड़ा साहब ने कही थी कि सबको, मराठों को, ओबीसी को, एससी को, एसटी को साथ में मिलकर सरकार बनानी पड़ेगी और आरक्षण लेना पड़ेगा. हम अब भी मराठा लोगों से ये कहते हैं, हमारे भाई है जो लड़ रहे हैं रोडों पे आके, हमारे साथ जुड़े और सत्ता बनाए, हम आरक्षण छीन के लेंगे. मला एक चर्चेच्या शेवटी आता मी चाललेला, कारण खूप मुद्दे आहेत. बोला. आता मला हे विचारायचं की आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन खरं उरलंय का सध्या? जे सर या ठिकाणी सर्व समाजाचा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आहे. मी सर्वांना हेच सांगतो की खासगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रामध्ये होतंय, तर यामध्ये हे लोकसभेतले प्रतिनिधी किंवा विधानसभेतले प्रतिनिधी कधी खासगीकरणावर कधी बोलतायत का? सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे शहराच्या डेव्हलपमेंटचा. आणि आपण जर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटनाची, मराठवाड्याची राजधानी म्हणून घेत असून तर आतापर्यंत प्रत्येकांना संधी दिलेली आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपचा प्रतिनिधी निवडून येणार नाही तर बाकी काही होणार नाही. सर, मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सातत्याने या देशामध्ये दडपशाहीचं राजकारण चालू आहे. आज औरंगाबाद शहरामध्ये देखील RSS वाले असतील, ABVP वाले असतील, हे दडपशाहीचं काम करतायत. इथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलं जात आहे. ठीक आहे. आता युवकांनी उतरायला पाहिजे आणि हे पूर्णपणे जे स्ट्रक्चर आहे चिखलफेकीचे हे बंद करायला पाहिजे आणि विकासाचं तुम्ही कोणाच्या बाजूने असणार आहे त्याच्यापैकी? युवक काय ते करतील, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? नाही कोणाची बाजू घेणार? नाही मी बाजू तर घ्यावी लागणार. हो घेतो ना. कोणाच्या बाजूने? मी लॉ अँड ऑर्डर लॉ ऑर्डर ही लॉ मेकर्सची असते. लॉ मेकर पक्षाचे असतात. कोणता पक्ष? सध्या तरी बीजेपी. अल्टिमेटली बीजेपी बद्दल बोलताय. ठीक आहे. प्रसन्न सर, आमची भूमिका क्लिअर राज साहेबांची. भावनेच्या मुद्द्यावर भडकवलं जातंय. जी गोष्ट भेटणार नाही त्या गोष्टी दाखवल्या जातात. सर्वात महत्वाचं आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. जो माणूस गरीब, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला आरक्षण मिळण्याचा हक्क आहे. त्याला आरक्षण मिळालं. मला आता मी शेवटच्या टप्प्यात जातोय, तो म्हणजे निवडणूक. शेवटचा माझा मुद्दा निवडणुकीचा आहे आणि तो प्रश्न मी तुमच्यापासून सुरू करतोय. कारण जरांगे पाटील समर्थक, स्वतः जरांगे पाटील जरी म्हणाले नसले तरी समर्थक मराठवाड्यामध्ये म्हणतायत की आम्ही गावागावात, तालुक्यामध्ये उमेदवार उभे करणार आहोत. ही भूमिका तुमची अधिकृत आहे का? हे एका जिल्हा तालुका पुरता आहे का? संपूर्ण मराठवाड्यात का राज्यात करणार आहे? संपूर्ण सकळ मराठा समाजाची, महाराष्ट्राची, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची भूमिका आहे. कारण जो आमच्या मराठा समाजाचं आतापर्यंत आरक्षण आम्हाला सगळे सोयरे असो किंवा टिकणार आरक्षण दिलं नसल्यामुळं आम्ही संविधानिक अशा प्रकारचा आमचा हक्क आहे तो लोकमतातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून प्रत्येक गावातून मिनिमम 2 उमेदवार आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करणार. एक सेकंद. जरांगे पाटलांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या या एक प्रकारच्या स्ट्रॅटेजीला तुमच्याकडे काय उत्तर असणार आहे जर का शेकडो उमेदवार उभे राहिले लोकसभेला, मराठा समाजाचे आरक्षण समर्थक? सध्या तरी स्थितीत असं आहे की मराठा आरक्षण टिकणारं असल्यामुळे यांनी किती जरी वल्गना केल्या तरी खऱ्या अर्थानं लोकशाहीने निवडणूक होणार आहे. आणि निश्चितपणे मराठा आरक्षणामध्ये हे काही नाही राहणार. जे उमेदवार निवडून यायचे, छत्रपती संभाजीनगरने 45 खासदार बरोबर निवडून भाजपचे येणार आहे. एक लक्षात घ्या, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार आहे. जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं हा त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे. म्हणून जरांगे पाटलांनी जर भूमिका घेतली असेल, उमेदवार उभं जर करायचं ठरवलं असेल तर त्याला कोणीही रोखू शकणार नाही, त्याला कोणीही अडू शकणार नाही. ईव्हीएम हटावची मागणी होते. ईव्हीएम बद्दल आम्ही कोणतीच हे नाहीये. ईव्हीएम काही हटायचा काही विषयच नाही ना. इम्तियाज जलील, आपका क्या रिस्पॉन्स आहे? मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? आणि हे जर का असे मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहिले तर तुमचं काय होईल? तुमचा सुद्धा मागचा तुमचा यश झालं होतं कारण हर्षवर्धन जाधव इंडिपेंडंट वेगळे आले होते म्हणून. नाही, माझी तर अपेक्षा हे आहे की जेव्हा
आपण लोकसभा आणि विधानसभेमध्ये जातो, अपेक्षा हे असते की माझ्या समाजाच्या बाबतीत काहीतरी तुम्ही बोलणार आहे. तर माझी विनंती आहे जरांगे पाटील साहेबांना की त्यांनी स्वतः निवडणूक लढावी आणि तुम्ही लोकसभामध्ये आल्यानंतर तुम्ही समाजाच्या बाजूने ज्या प्रकारे तुम्ही भांडण करणार, तुम्ही त्याचा परस्यू करणार, हे लोक नाही करणार. आणि देश वाचवायचा असेल तर कृपा करून यावेळी भाजपाला घरी पाठवा. फडणवीस आहे यांनी सगळे पक्ष फोडले आणि आता मराठा समाजाचं आंदोलन फोडण्यात त्यांचाच हात आहे. सर, महिलांनी आतापर्यंत इतके प्रश्न विचारले, एकही लोकप्रतिनिधी महिलाबद्दल बोलला नाही. आता येणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार एक महिला प्रतिनिधी पाहिजे आणि महिलांनी नेतृत्वाचं केलं पाहिजे. एकही प्रतिनिधी महिलांबद्दल बोललेला नाही. एवढे प्रश्न विचारले. आता शेवटचा प्रश्न आहे, कारण आपण 1 तास कार्यक्रम करतोय, शेवटी वेळेची मर्यादा आहे. ती म्हणजे इकडचा पुढचा खासदार कोण. अनेक नाव आहेत. मी 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 शिवसेनेपासून सुरुवात करतो. एक मिनिट, मी शिवसेनेपासून सुरुवात करतो. तुमच्यात शिवसेना, एक मिनिट तुमच्यापासून. मला सारखा तो शिवसेना म्हटलं की दरवेळी तिकडे धनुष्यबाण बघून तिकडे जावं होतं. माझा मुद्दा असा आहे की ही स्टँडिंग त्या अर्थानं ही जागा तुमची होती, आता त्याच्यात 2 वाटेकरी आले, आता त्यांचीही शिवसेना आहे. मुळात तुमच्यामध्ये दानवे असणार आहेत का खरे असणार आहेत? अजून पक्ष नेतृत्वाने विचार केलेला नाही. जेव्हा सगळ्या मीडियावरती प्रसिद्ध होईल तेव्हा तो उमेदवार आमचा. नाही, पण दानवे आता इतक्या काय, दानवे का खैरे, काय म्हणतात? खैरे साहेब असणारे. पहिले शिंदे सेनानी भाजपने उत्तर द्यावा, हिचा उमेदवार कोण आहे त्यांचा. कोण उमेदवार आहे? कोण उमेदवार आहे तुमचा? उमेदवार सोडा, एक चांगलं आहे. यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेले ते खैरेचा बळीचा बकरा करायचा. म्हणून चिंता करू नका, महायुतीचा उमेदवार 2 दिवसामध्ये अमित साहेब ठरवतील. मला एक तुम्हाला विचारायचंय. मी इतक्या महाराष्ट्रात फिरतोय, शिरसाटजी, सगळीकडे शिवसेनेचं उदाहरण म्हणजे शिवसेनेची जी हक्काची जागा आहे तिथे सुद्धा उदाहरण उत्तर काय असतं? महायुतीचा उमेदवार, ज्या तुमच्या स्टँडिंग जागा आहेत. लक्षात घ्या, ही आमची जागा आहेच, त्याच्याबद्दल वाद नाहीये. परंतु प्रत्येक वेळेला काय होतं, प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत, ज्या ठिकाणी भाजपचा खासदार आहे ना तिथं शिवसेनेचे लोक जागा मागायला लागलेत. मग हे जे कन्फ्युजन आहे ना. पण मग भागवत कराड आणि अतुल सावेंचे दौरे का सुरू झाले तिकडे? भागवत कराड आणि अतुल सावेंचे दौरे, केंद्रीय नेतृत्वाचे दौरे, अमित शहा उद्या येत आहेत. इथं बोलू का? खासदारकीचे डोहाळे लागले दोघांना. मला बोलू द्या ना. छत्रपती संभाजीनगर नाही तर महाराष्ट्रातील 45 खासदार जे आहे हा उमेदवार मोदीजी आहे आणि मोदीचेच उमेदवार राहणार आहे. प्रसन्नजी, अहो हे कन्फ्युज आहेत. यांना नाव सुद्धा सांगता येणार, शेवटच्या क्षणाला यांना नाव सुद्धा सांगता येत नाही. हे टोटल कन्फ्युज आहेत. याच्यामुळे नवीन उमेदवार इथं कोणीतरी निवडून येणार आहे. यांना सत्ताधारी पक्षात असताना स्वतः धडक सांगितलं पाहिजे आम्ही हे कामं केले, आमचा हा उमेदवार आहे. इतकी दिवस कशासाठी लागतात तुम्हाला हे कामं? हे बघा कसं आहे, हे बघा ओ ऐका, उमेदवार हा महायुतीचाच निवडून येणार. अबकी बार 400 पार. सर उमेदवार यावेळी वंचित बहुजन आघाडी ठरवलं तो उमेदवार राहील आमचा. अब की बार 400 बार नवीन बीजेपी चेहरा देणार. उमेदवार इकडे सुद्धा तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे मराठा आंदोलन? 100% स्ट्रॅटेजी असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ती स्ट्रॅटेजी वापरणार आहेत आणि ऐन वेळी आम्ही चांगला उमेदवार देणार. मी आता भावी उमेदवारासमोर बोलतोय. भावी उमेदवारासमोर बोलतोय. असू शकतो. मी सुद्धा फॉर्म भरणार आहे 2 मध्ये. आमच्या 48 मतदारसंघात तयारी, जे साहेब सांगतील तो उमेदवार. एक मिनिट, शिवसेनेचं काय? महायुतीचा उमेदवार असणार आहे आणि महायुतीचा उमेदवार लढणार आहे, महायुतीचाच उमेदवार जिंकणार आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटणार आहे का? ते वरिष्ठ ठरवतील, परंतु महायुती म्हणून आम्ही काम करतोय. लोकसभेला आम्ही महायुती म्हणूनच हे निवडणूक लढणार आहे. पण मला उदाहरणार्थ पुण्यातली भाजपची जागा असं कोणी म्हणत नाही की महायुतीची जागा, ती भाजपची जागा आहे. गिरीश बापट तिकडे होते. ही जागा इकडे हिस्टॉरिकली शिवसेनेची राहिलेली आहे. ती महायुतीची का शिवसेनेची? ती जागा तसं बघायला गेलं आपण जे म्हणतात तर इतिहासाप्रमाणे ही जागा शिवसेनेची आहे, पण शिवसेना ही निवडणूक महायुती म्हणून लढणार आहे. ठीक आहे, ताई बोला. गाजर देणार आहे त्यांच्या हातामध्ये. तुम्ही दानवे आणि खैरेंच्या हातात गाजर देणार आहात का उमेदवारी देणार आहात का एबी फॉर्म देणार आहात? तुमचा तिकडचा विषय चाललेला आहे. नाही, शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार आहे खासदार म्हणून. पण आता खैरेच का आता दानवे? भाकरी नाही, शिवसेनेमध्ये भाकरी फिरणार का? उद्धवजी ठाकरे साहेब ठरवतील तोच उमेदवार निवडून येणार. सर, महायुतीमध्ये इतके 17 लोक त्यांनी आयात केलेले बाहेरून, त्याच्यामुळे भाजपाचे जे ऑलरेडी जे भाजपाचे लोक आहेत त्यांचे गळचे भाजप करू राहिली. ताई भाजपचं सोडून द्या. ताई काँग्रेसचं काय? ही काँग्रेसची पण जागा होती एकेकाळी लढायची काँग्रेस. महाविकास आघाडी मिळून ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 3-4 पक्ष आहेत आणि तो मिळून आम्ही एक उमेदवार देणार आहे. पण निवडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार या ठिकाणी असेल त्यालाच आम्ही निवडू. छत्रपती संभाजीनगर साठी यांनी आधी काय केलं? तुम्ही उमेदवार सांगा. उमेदवार निवडून येईल. उमेदवार कोण? ही आमच्याकडे ते एनडीएचा जो राहील तो राहील.
सर हा उमेदवार सांगतो. हा अजितदादा गट पवार साहेबांनी महायुतीसाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी उमेदवार केलेलं. उमेदवार आमचे याचिका करते मराठा विनोद पाटील. विनोद पाटलांचं नाव आलं. राष्ट्रवादी अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष म्हणतोय की आमच्याकडनं विनोद पाटील नाव असू शकतं असं ते म्हणतायत. बरोबर. याला सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपलं काय म्हणणं आहे? विनोद पाटील याचिका करते. आम्ही अगोदर त्यांनी पक्ष ठरवा, त्यांनी अगोदर सांगितलं मी कोणत्याही पक्षाचं नाही, त्या पद्धतीने राहील. त्यावेळेस आम्ही मराठा समाजाचा त्यामुळे संपूर्णपणे त्याचा पाठिंबा आम्ही निश्चितच ठरवू. बोला. वंचित 1 मिनिट. वंचित हे बघा, सगळ्या जणांचे प्रश्न आहेत, तुम्ही मागे आणत नाहीये. बरेच जणांचे प्रश्न पडलेले, तुम्ही ह्याच रांगेतल्या लोकांना प्रश्न विचारताय. तुम्ही कार्यक्रम युट्यूब वरती बघा, सगळ्यांकडे 10 वेळा मागे. अजून मला तुमचा मुद्दा मांडा. 1 मिनिट. हा माझा मुद्दा, आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून आहे. याच्यामध्ये राजकारणात तुम्ही जे धार्मिक तेढ आणता, हिंदू राष्ट्र हे पण नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला राजकारणामध्ये फक्त ज्यांना गरज आहे, सध्या जे आता घरं तुटलेले आहेत त्यांना घर बांधून देणे. आता महिलावर इतके अत्याचार करण्यासाठी त्यासाठी एक खासदार लागतो. तो खासदार वंचितचा असणार का युपी इंडियाचा असणार? वंचितचा असायला पाहिजे. वंचित औरंगाबाद असो या संभाजीनगर, नावावून तेढ करू नका. हा ठीक आहे. संभाजीनगर. हा 1 मिनिट. सगळ्यांना बोलायचा चान्स द्यायला पाहिजे. प्रसन्न सर, मी पहिलीच वेळेस बोलते, तुम्ही थोडं थांबा. थोडक्यात बोला. नाही 2 मिनिटं. थोडक्यातच बोलायचा. 2 मिनिटं. वंचितची भूमिका काय उमेदवारी? वंचितची भूमिका हीच आहे की 45 भाजपचे नाही, आता यावेळेस वंचितचेच खासदार, वंचितचेच राहणार. वंचित उभा राहणार. ठीक आहे. आता मी शेवटच्या काही प्रतिक्रिया लोकांच्या घेणार आहे. थोडक्यात सर, आता हे बोलता विनोद पाटील राष्ट्रवादीचे, भाजपचे, शिंदे उमेदवार कोणचा आहे? विनोद पाटील आहे का अतुल सावे का भागवत कराड? हे बघा, आम्हाला कोण उमेदवार उभा राहणार आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. मराठा आरक्षण दिलं तर सत्तेत येतील, नसतात सगळे विरोधकांनी सत्ताधारी सगळ्या घरी बसवणार आहे. विषय नामांतराचा असा फक्त आपला संभाजीनगरमध्ये बॅनरवरती संभाजीनगर दिसून येतोय. आम नागरिकांच्या कागदोपत्री संभाजीनगर कधी होणार? बोला. वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या सोबत राहील त्याचा खासदार मी आज डिक्लेअर करतो. निवडून आला. इकडे कोणाला बोलायचंय? मराठा आंदोलनाविषयी नाही, मला आता तिकडे जायचंय. बोला. 1 सेकंद. आम्हाला जातीचं राजकारण नको, धर्माचं राजकारण नको. आम्हाला विकासाचं राजकारण पाहिजे. आणि जे विकास, आरोग्य, शिक्षण आणि जे आपण म्हणतो बेरोजगारी नको, आपल्याला काहीच नाही असं नेता हवाय. ठीक आहे. नाही, माझं हे सांगणं आहे की आता सगळे म्हणतायत जरांगे पाटील राजकीय भूमिका घेते. राजकीय भूमिका आम्हाला महत्वाची नाहीये. यांनी आरक्षण द्यावं, आम्ही यांच्यावर गुलाल उधळतो. पण आता आमच्या अजून उमेदवार डिक्लेअर झाले नाही. जोपर्यंत जरांगे पाटील ऑफिशियली अनाऊन्स करीत नाही तोपर्यंत आमचा कुणी उमेदवार नाही. मेरी जिले से ये गुजारिश है, तुम खान के नात को मत लगो, बान के नात को मत लगो, सिर्फ सैयद इम्तियाज जलील के नात को लगो. जरा एक जरांगे पाटील जर कोट्यावधीनं लोक त्यांच्या फोनवर मेसेज जमा होऊ शकतात, तर त्यांच्या याच्यावर जर त्यांनी जर म्हणलं की मराठा समाजाचे यांनी उभं राहायचंय, आमदारकी असो लोकसभा असो, तर नक्कीच हे मराठा समाजाचे निवडून येतील. मला कल्पना आहे इकडे अनेक मुद्दे आहेत, पण शेवटी वेळ आपल्याला पाळावी लागेल. जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ सगळे मान्यवर इकडे जमलेले आहेत. या निमित्तानं काही वेगळी समीकरणं पण दिसली. शिरसाट आणि एमआयएमचे जलील यांच्यामधलं एक वेगळाच मधुर संबंध आम्हाला या निमित्तानं बघायला मिळाले. केणेकर यांचा राग बघायला मिळाला. मात्र हे कळे ना की इकडे इतके मंत्री केंद्रात आणि राज्यात असून सुद्धा प्रश्न का सुटत नाहीत. साधे प्रश्न आहेत संभाजीनगरकरांचे. आमच्या टॉयलेटचं काय, आमच्याकडे काही गैरप्रकार घडतायत त्याचं काय, आमच्याकडे ड्रग्ज आणि बाकीच्या गोष्टींचा सुळसुळ झालाय त्याचं काय. या प्रश्नांची उत्तरं जशी जलील यांना द्यावी लागणार आहेत तशीच ती शिवसेना, जर का शिवसेना लढणार असेल तर, भाजप जर का भाजप लढणार असेल तर, आणि जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढणार असेल तर, आणि त्याशिवायचे वंचित असतील, अगदी मराठा समाजातून सुद्धा उमेदवार जे उभे राहतील त्यांना सुद्धा हा अजेंडा घेऊन यावं लागेल. आणि हा मुद्दा असेल संभाजीनगरकरांचा, हा मुद्दा असेल लोकसभेचा. आज संभाजीनगरमधल्या या कार्यक्रमानंतर इथेच थांबूयात. सगळ्या मान्यवरांचे आभार. पादरा पुढारी न्यूज.